सरकार कोणाचं या प्रश्नाचं उत्तर टुडे चाणक्यच्या या सर्वेक्षणामध्ये आता स्पष्ट झालेलं आहे। 151 ज्या जागा आहेत प्लस मायनस 9 उणे अधिक 9 अशा त्यांनी भाजपकडे दिलेल्या आहेत आणि 71 जागा शिवसेनेकडे दिलेल्या आहेत। 27 जागा काँग्रेस आणि 28 जागा राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि इतर यांना 11 जागा त्यांनी देऊ केलेल्या आहेत। या सगळ्या आजच्या सर्वेक्षणात एक्झिट पोलमध्ये आणखीन काही महत्त्वाची आकडेवारी आहे, तुलनात्मक आकडेवारी आहे, ती आपण पाहूया। या आकडेवारीमध्ये जागांचा जो अंदाज आहे त्याच्यामध्ये एकूण जागा ज्या 288 जागा आहेत त्याच्यामध्ये 2014 मध्ये आणि 2009 मध्ये जी तुलनात्मक आकडेवारी आहे ती आपण बघितली तर भाजपला 2009 ला ज्यावेळेला युती होती त्यावेळेला 46 जागा होत्या आणि शिवसेनेला 44 जागा होत्या 2009 ला गेल्या विधानसभेमध्ये आणि 2014 ला आता 151 जागा म्हणजे 46 वरनं उडी जी आहे ती 151 जायंट लीप असं म्हणता येईल। 71 जागा शिवसेनेला आता 2014 मध्ये गेलेले दिसत आहेत। एकूण जागांचा जर का पुन्हा तुलनात्मक अभ्यास केला तर काँग्रेसला 82 जागा होत्या, काँग्रेस 27 वरती येऊन पोहोचलेली आहे आत्ताच्या या एक्झिट पोलमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस 62 जागा होत्या, राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा 28 जागांवरती येऊन पोहोचलेली आहे या टुडे चाणक्यच्या सर्वेक्षणामध्ये। हे जे सर्वेक्षण केलेले आहे याच्यामध्ये आणखीन मनसे आणि इतर जर सगळे पक्ष गृहीत धरले 2009 ला 54 असे इतर पक्ष होते आणि 54 जागा त्यांच्याकडे होत्या। 2014 ला केवळ 11 जागा या इतरांच्या राहिलेल्या आहेत। स्पष्ट आहे की कशा प्रकारे भाजपनं सगळ्यांचा वाटा आपल्याकडे ओढून घेतलेला आहे। या व्यतिरिक्त आणखीन जर तुलनात्मक भाग बघितला तर टक्केवारीमध्ये आपण बघूया। पक्षांमध्ये भाजपनी 14% मतं 2009 ला मिळवलेली होती, त्यावेळेला युती होती, शिवसेनेनी 16% मतं मिळवलेली होती 2009 ला। 2014 ला भाजपला 31% आता मतं दिसत आहेत आणि शिवसेनेला साधारणतः 24% मतं दिसत आहेत। म्हणजे शिवसेनेची सुद्धा वाढ झालेली आहे आणि भाजपची सुद्धा वाढ यामध्ये झालेली आपल्याला दिसते। याच्या व्यतिरिक्त काँग्रेसला 21% होते, काँग्रेसचा केवळ 1% आत्ताच्या या मतांमध्ये घटलेला दिसतोय। राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे 16.3% त्यांची 2009 ला टक्केवारी होती एकूण मतांच्या आणि 2014 ला 15% म्हणजे 1% साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेसचा घटलेला आहे। जर टक्केवारीमध्ये बघितलं तर 1% फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये घटल्याचं आपल्याला दिसतंय। थोडक्यात या सगळ्या वेगवेगळ्या पक्षांमध्ये सुद्धा मनसे आणि इतर 32% इतर पक्षांची एकूण टक्केवारी जी होती ती 32% होती, त्याच्यामध्ये आता या पक्षांची टक्केवारी 10% इतकी झालेली म्हणजे 22% या पक्षांचा वाटा दुसऱ्या पक्षांना शिवसेना आणि एक भाजपकडे गेल्याचं आपल्याला दिसतंय। या टक्केवारीचा अर्थ काय, या जागांचा अर्थ काय हेही आपण समजून घेऊयात। पुन्हा माधव भंडारी तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ही जी सगळी आकडेवारी आहे सोशल इंजिनिअरिंगचा मगाशी महेश पण म्हणाले होते की तुम्ही खूप अनेक वर्ष गेले काही काळ या सगळ्या मुद्द्यांवरती काम करताय, पण मुख्यत्वे तुम्ही ह्याला कसं बघताय? म्हणजे लाटच आहे ही अगदी जर म्हणायची झाली 45 वरनं तुम्ही 151 वरती जाताय, ही खऱ्या अर्थाने लाटच आहे आणि निश्चितपणे ह्या लाटेमागे मोदी साहेबांच्या नेतृत्वाचा प्रभाव आहे। मगाशी मी जसं म्हणतो की त्यांच्या लोकसभेतल्या विजयामुळे एक आशा, एक उमेद जनतेच्या मनामध्ये पैदा झाली आणि विशेषतः तरुण पिढीच्या मध्ये निर्माण झाली की आपण बदल करू शकतो, आपण काही चांगलं घडवू शकतो, नवं घडवू शकतो, विकासाच्या दिशेने जाऊ शकतो। म्हणजे जे काही जात धर्म पंथनिहाय विश्लेषण चाणक्यने केलंय त्याच्यामध्ये दिसणारा भाग कुठला आहे? म्हणजे मुणगेकर सरांना काँग्रेसला 61% मुस्लिमांची मतं पडतायत हे काँग्रेसचं यश वाटलं, पण हे काँग्रेसचं प्रचंड अपयश आहे। कारण एकेकाळी अगदी काल परवापर्यंत 2014च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत सुद्धा म्हणजे थोडंफार त्यांनी सांभाळलं असं तुम्हाला म्हणायचं आहे, स्थिर आहे असं जरी वाटत असलं तरी तोही पाया स्थिर राहिलेला नाही। कारण अगदी काल परवापर्यंत हा मुस्लिम समाज 100% 99.5% काँग्रेसलाच मत देत होता आणि आम्हाला मत देणारा मुस्लिम समाज तर 0.5% सुद्धा कुणाच्या ऐकिवात नव्हता। तिथे आम्हाला 14% मुस्लिम मतं दिसतात। अनुसूचित जातींमध्ये जो वाटा म्हणजे मुळात महाराष्ट्रातल्या काँग्रेसचा पाया कोण होतं तर मराठा, मुस्लिम आणि दलित हा काँग्रेसचा पाया होता आणि या पायाच्या आधारावरती काँग्रेसने एकेकाळी महाराष्ट्रामध्ये 72% मतं घेतली होती। पडलेल्या मतांपैकी 72% मतं काँग्रेसला पडत होती, तिथून काँग्रेस इथपर्यंत आली आणि त्यांचा जो मूळ पाया मराठा होता तो तर पूर्ण
ढासळलेले दिसतो ह्या आकडेवारीवरून. त्यांच्या पायाचे दुसरे 2 आधार जे होते मुस्लिम आणि दलित, त्यातलं दलितांनी सुद्धा त्यांच्याकडे पाठ फिरवलेली हेही या आकडेवारून दिसतंय. आणि त्या मुसलमान सुद्धा काँग्रेसकडे पाठ फिरवण्याच्या मानसिकतेत आलेला आहे. हे जसं या आकडेवारीत दिसतं तसं या निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला जे अनेक अनुभव आले त्यातून आम्हाला हे दिसतंय. कारण 14% मतं मुसलमान समाजाची आम्हाला पडू शकतात हे मला पटतं. कारण अनेक तरुण मुसलमानांचे समूह जे NGO चालवतात, जे समाजासाठी प्रामाणिकपणे काम करतात, अशा खूप संस्था गेल्या 2 महिन्यामध्ये आमच्याबरोबर जोडल्या गेल्या आहेत आणि त्यांनी आमच्यासाठी आपणहून प्रचार केला. म्हणजे आम्ही पूर्वी शोधत जात होतो किंवा आमच्यासाठी आमच्याबरोबर या, निदान आमच्या स्टेजवर बसा, हे सांगायला आम्ही जात होतो. आज उलटं झालंय. आज हे तरुण स्वतःहून भाजपच्या कार्यालयात येतात, सांगतात की आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचं, आम्हाला तुमच्याबरोबर यायचं, आम्ही तुमच्या व्यासपीठावर येतो. हा मोठा बदल आहे. पण हा जो बदल आहे माधवराव तुम्ही सांगतात, तर याच्या मागे समाजातला जो विचार करणारा वर्ग आहे याचा राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय हे आहे का, की पूर्वी राजकारण हे पूर्ण वर्गसंघर्ष किंवा जातीय समीकरण किंवा अंतर्गत काही सत्ता स्पर्धा यावर आधारित असायचं, परंतु ते आता विकासाच्या दिशेला नेऊन नरेंद्र मोदी यांनी एक वेगळा पायंडा पाडला, त्यामुळे हा सगळा वर्ग तुमच्याकडे आकर्षित होतोय का? म्हणजे मला तुम्हाला दोघांना हा प्रश्न 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. एकतर मोदींनी निर्माण केलेला विकासाचं आकर्षण, विकासाच्या आकांक्षांना मोदींनी जे कसं समाजातल्या प्रत्येक घटकाची, प्रत्येक व्यक्तीची एक आकांक्षा असते आणि त्या आकांक्षेची पूर्तता व्हावी हे त्याला स्वाभाविकपणे वाटत असतं. म्हणजे ज्याला मनरेगामध्ये 100 रुपये रोजगाराची हमी दिली आणि 100 रुपये त्याला दिले जातात, डोल आउट केले जातात, किंवा रस्त्यावरच्या भिकाऱ्याला सुद्धा कुठेतरी ही आकांक्षा असते की माझं मूल समोरच्या दिसणाऱ्या चांगल्या शाळेमध्ये त्याने शिकावं आणि ती मुलं जशी चांगला गणवेश घालून जातात आणि चांगले टापटिपीत राहतात तसं मलाही माझ्याही मुलांनी राहावं, ही आकांक्षा प्रत्येक व्यक्तीची स्वाभाविक आकांक्षा आहे. त्या आकांक्षेची पूर्तता सरकारच्या मदतीने होऊ शकते हा विश्वास गेल्या अनेक वर्षांमध्ये नव्हता. तो विश्वास मोदीजींनी निर्माण केला आणि म्हणून मधल्या काळामध्ये आपल्याला दिसत होतं की समाजातला बोलका वर्ग, समाजातला विचार करणारा वर्गच नव्हे तर अगदी अशिक्षित वर्ग सुद्धा राजकारणाबद्दल तिरस्काराने बोलत होता, राजकारणाकडे पाठ फिरत होता, राजकारण नको, तिकडे काय सांगू नका. आज ह्या 1-2 वर्षामध्ये आपल्याला हा बदल दिसतो की समाजातला प्रत्येक वर्ग राजकारणाबद्दल तिरस्काराने नाही तर अपेक्षेने बोलायला लागला. हा एक बदल झाला. आणि दुसरा बदल जो महत्वाचा आहे की गेल्या 65 वर्षामध्ये ज्या पद्धतीचं राजकारण काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये केलं त्याच्यामधून त्यांनी आमच्याबद्दल मुस्लिम समाज असो, दलित समाज असो, आदिवासी असो यांच्यामध्ये एक अत्यंत अविश्वासाचं, विद्वेषाचं राजकारण केलं, असहिष्णुतेचं राजकारण केलं. त्यांनी आम्हाला कायम ह्या वर्गांचे शत्रू आहोत, आम्ही कोणीतरी त्यांना गिळायला निघालेलो भयानक राक्षस आहोत असं आमचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा परिणाम दीर्घकाळ आम्ही भोगला. आम्हाला त्याचे अनेक चटके आम्ही वारंवार सहन केलेले, मी काय आता त्या चर्चेत जात नाही. पण त्याच्यातून आम्ही मात करून आम्ही आज हा विश्वास मुस्लिम, दलित, आदिवासी समाजांमध्ये निर्माण करण्यात यशस्वी झालो आणि म्हणून दलित आणि आदिवासी हे मोठ्या संख्येने आमच्यावर येताना दिसतात. मुस्लिम समाजही आमच्याकडे वळण्याच्या मनस्थितीत आलाय. 14% हे फार मोठं नसलं तरी लहान सुद्धा नाही. दुर्लक्ष लोकसभा निवडणुकी पाठोपाठ विधानसभा निवडणुकीत सुद्धा या मतदानानंतर अच्छे दिन आएंगे हा विश्वास तुमचा दिसतो या सगळ्या बोलण्यात. निश्चित. अर्थात तुम्ही जे म्हणताय की अशा प्रकारचा हा सगळा संघर्षाचा काळ होता तुमच्यासाठी, पण किमान हे आकडे चाणक्यांनी जो केलेला जो काही सर्वे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठली निश्चिंती, म्हणजे तुम्हाला वाटतंय की अगदी 100% हे आकडे खरे येतील? कदाचित ह्याच्यापेक्षाही जास्त येतील. जास्तीत जास्त कितीपर्यंत भाजपला जागा मिळेल? एक साधं यातलं आकडेशास्त्राचं हे असं सांगितलं जातं, मी काय त्यातला तज्ज्ञ नाही, पण 1% स्विंग हा आम्हाला 151 वरून 160 वर नेऊ शकतो. बरोबर. आता हा स्विंग किती येईल तो बघू. नक्की. आणि अर्थातच याच मुद्द्यावरती आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. सरकार कुणाचं यामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत आणखीन काही प्रवक्ते, आणखीन काही नेते महत्वाचे त्या पक्षाचे आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. आणि ही जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीमध्ये आणि जातीनिहाय जी काही आकडेवारी आपल्यासमोर टक्केवारी आलेली आहे त्याचंही सुद्धा सखोल विश्लेषण त्या सगळ्या तज्ज्ञांबरोबर आपण करणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. तुम्ही पाहताय सरकार कुणाचं, आणि सरकार कुणाचं याचं उत्तर या सर्वेक्षणाने दिलेलं आहे. भाजपला 151 जागा
मिळताना दिसत आहेत आपल्याला, आणि मतदार जे आहेत त्यांनी जी काही आज निरीक्षणं नोंदवलेली आहेत त्यांची, त्याच्यावरनं स्पष्ट झालेलं आहे. एकूण जातीनिहाय जे काय आपण वर्गीकरण बघितलेलं आहे त्याच्या ही पलीकडे जाऊन आपण अधिक सखोल चर्चा आता करणार आहोत. आपल्यासोबत भाजपचे नेते गिरीश बापट आहेत पुण्याहून, आणि त्या व्यतिरिक्त आपल्यासोबत शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत. प्रकाश पवार राजकीय विश्लेषक आपल्यासोबत या चर्चेमध्ये आहेत, आणि विश्वास ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेसचे आपल्यासोबत आहेत, आणि डॉक्टर भालचंद्र मुणगेकर काँग्रेसचे खासदार आपल्यासोबत आहेत. विश्वास ठाकूर, तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. हे जे आकडे आहेत हे आकडे तुम्हाला मान्य आहेत का? ज्या पद्धतीनं तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला 28 आणि काँग्रेसला 27 जागा इथे दाखवलेल्या आहेत त्या तुम्हाला मान्य आहेत का? मंदार, याच्या जोडीला मी विश्वासराव तुम्हाला विचारू इच्छितो की मान्य आहेत म्हणण्यापेक्षा हे सगळं तुम्हाला अपेक्षित होतं का? ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल या पूर्ण निवडणूक प्रचारात बोललं गेलं त्या सगळ्याचा हा परिपाक आहे असं तुम्हाला वाटतं का? सर्वात मुळात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अजून निकाल जाहीर व्हायचा मान्य आहे आहे. ते. हो. हे जे काय आहेत एक्झिट पोल हे जे काय आहेत, आणि हे आपण अंदाज वर्तवतोय. म्हणजे याच्यामध्ये काय बिल सांगता येत नाही, कारण इतर चॅनलनी दिलेले सुद्धा आकडे जर तुम्ही सगळ्यांनी जर बघितले तर तुमच्या असं लक्षात येईल की बीजेपी आणि शिवसेना किंवा ह्या सगळ्या याच्यामध्ये 50-50, 60-60 जागेंचा फरक याच्यामध्ये पडतो असं मला वाटतं. मागापासून मंदार मी एक बघतोय की आपण जातीचे समीकरण सगळे आपण मांडली ते केली, ते एक वर्ग म्हणजे माझ्याकडे दोन प्रश्न आहे की हा सॅम्पल सर्व्हे कितीचा होता हा एक मुळात महत्वाचा मुद्दा आहे. हा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कसा कसा केला गेला याच्याबाबतचे जर आपल्याला डिटेल देता आले तर त्याच्यावर अधिक चर्चा करणं ते पण सोपं होईल. आणि दुसरं, आपण ज्या वेळेला जातीचे समीकरण मांडतो त्यावेळेला मला असं वाटतं की त्याच्यामध्ये एक गोष्ट आपल्याकडून कुठेतरी राहते का, किंवा कदाचित पुढे येणार असेल तर माहिती नाही, की याच्यात आर्थिक दृष्ट्या आपण वर्ग एक गृहीत धरला पाहिजे. म्हणजे ज्याला आपल्याला असं म्हणता येईल की उच्च एक गट असतो आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला, एक मध्यमवर्गीय गट असतो, एक त्यातल्या त्यात कमी असलेला, आणि एक गरीब वर्ग, असे एक 4-5 वर्ग आपण आर्थिकदृष्ट्या आपण समजतो. ह्या वर्गाला हा वर्ग कुठेतरी दुखवला गेलेला आहे का, किंवा यांच्या अपेक्षा पूर्तता झालेल्या नाहीयेत का आधीच्या सरकारकडून, आणि म्हणून हा तुम्ही सांगत असलेला अंदाज जो काही आहे हा येतोय का, हा माझ्या पुढे प्रश्न आहे. कारण ह्या वर्गामध्ये सर्व जाती धर्माची लोक येतात, याला विशिष्ट धर्म किंवा विशिष्ट जात असं आपल्याला याच्यामध्ये अजिबात म्हणता येणार नाही. किंवा तुम्ही याच्यामध्ये जे दाखवलेलं की 61% आता याच्याकडे वर्ग दिसतोय, मुस्लिम वर्ग जो आहे तो काँग्रेसकडे दिसतोय. आपण मागच्या लोकसभेमधलं जर आपण युपीचं उदाहरण जर बघितलं तर 80 पैकी 72 जवळपास तिथं बीजेपीचे निवडून आलेत, आणि एकूण 24 खासदारांवरून मुस्लिम खासदार 19 वर एवढी संख्या कमी झाली. म्हणजे जवळपास एक 20%, 15 ते 20% संख्या कमी झालेली आहे. हा अचानक वर्ग जो वाढतोय तो काय मग त्यांचं त्यावेळेला जी काही होती ती सूज अशी होती असं म्हणता येईल का, किंवा कुठल्या तरी प्रभावाखाली होतो आणि म्हणून आपण मतदान केलं असं आपल्याला म्हणता येईल का? हा सुद्धा याच्यावर सुद्धा विचार होणं मला असं वाटतं अपेक्षित आहे. कारण सर्वांचं नॉर्मली जे मतदान करणारी जी काही लोक आहेत किंवा तो जो काही वर्ग आहे तो आर्थिकदृष्ट्या ह्या सगळ्याशी खूप जवळीक करणारा किंवा त्याची निकड त्याच्यामध्ये असते. त्यामुळे आर्थिक दृष्ट्या जर आपलं काही भागत नसेल, किंवा जर आपल्याला जर त्याच्यामधून आपल्याला पाहिजे तो विकास त्याच्यातून होत नाही असं जर लक्षात येत असेल तर कदाचित ते मताचं परिवर्तन होऊ शकतं. नाही, पण मुद्दा असा आहे की तुम्हाला या ज्या जागा आहेत, तुम्हाला ज्या जागा दाखवल्या गेलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेसला 28, यापेक्षा तुम्हाला अपेक्षित जागा, आत्ताचं तुम्ही या सगळ्या टीम मध्ये काम करताय, कोर टीम मध्ये तुम्ही आहात, सगळ्या वरिष्ठ नेत्यांबरोबर काम करताय, तुम्हाला असं वाटतं का की राष्ट्रवादी काँग्रेसला अजूनही जास्ती जागा मिळतील, आणि जर तसं वाटत असेल तर ते का मिळतील, कुठल्या आधारावर मिळतील, तुमची त्या बाबतीची निरीक्षणं काय? निरीक्षण म्हणजे त्याच्यातलं सोपं आहे मंदार, गेल्या 15 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आमदारांनी असेल किंवा कार्यकर्त्यांनी असेल किंवा आमच्या नेत्यांनी असेल महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी केलेली आहेत. आणि त्याच्यामुळे त्यांचा जो कनेक्ट आहे ना तो सामान्य जनतेशी सगळ्यात मोठ्या प्रमाणावर आहे. मतदारांशी तर आहेत, पण त्याबरोबर सामान्य जनतेशी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे, आणि निश्चित त्याचा फायदा होईल. म्हणजे लोकसभेचं एक सूत्र वेगळं असतं, विधानसभेचं एक सूत्र वेगळं असतं, पुन्हा महानगरपालिका किंवा जिल्हा परिषद किंवा नगरपालिका याचा जर आपण विचार केला तर ही सगळी समीकरणं त्या त्या ठिकाणची त्या त्या भौगोलिक परिस्थितीवर ती सगळी अवलंबून असतात. याच्या जोडीला मला अजून एक प्रश्न विचारायचा वाटतो की गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला 16.5% साधारणतः मतं मिळालेली होती.
आणि या सर्वेक्षणामध्ये साधारणतः 15% दाखवलेली आहे. मग याच्यामध्ये काय फारसा मोठा फरक नाहीये, तर तुम्ही त्याबद्दल आशावादी नाहीत का? एक्झॅक्टली. कारण तो नाही तो नाही, मी 1% 100% इकडे जर त्याच्यामध्ये बदलला आशावादी आहे की हा 1% भरून निघू शकतो. हा 1% नक्की भरून निघू शकतो, कारण आपण करताना अंदाज, आता मी मगाशी तेच बोललो की तुम्ही सॅम्पल कुठले गेले, काय केले हे मला माहिती नाही, किंवा मला त्याच्याबद्दलचं म्हणजे तुम्ही जर अधिक माहिती दिली, विस्तृत दिली, तर आपल्याला त्याच्यावर अधिक चर्चा निश्चित. करता येऊ शकेल. पण 1%चा जर डिफरन्स इथं पडत असेल तर तो 100% 1%चा डिफरन्स हा भरून निघेल, हे तुम्हाला 19 तारखेचा निकाल आल्यानंतर निश्चितपणे तुम्हाला बघायला मिळेल असं मला स्वतःला वाटतंय. अच्छा, ठीक आहे. पण त्याबरोबरीनं पुन्हा एकदा प्रकाश पवार, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की जी टक्केवारी आपण बघितलेली आहे, जसं एका टक्क्याचाच फरक केवळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या बाबतीमध्ये झालेला आपल्याला दिसतोय, तर हे असताना सीट्स मधला एवढा मोठा डिफरन्स जो आहे तो कशामुळे तुम्हाला वाटतोय, किंवा त्याच्यात काही तो तथ्य आहे असं तुम्हाला स्विंग जो वाटतंय? आहे तो स्विंग इतक्या मोठ्या प्रमाणात कसा दिसतोय, याचा एक अभ्यासक म्हणून तुम्ही त्याचं कसं विश्लेषण करणार? याचा एक मुद्दा असा आहे की 2009 आणि 2014 ह्याची जर तुम्ही तुलना केली तर तेव्हा त्यांनी काही मतदारसंघातच निवडणुका लढवलेल्या होत्या, आणि आत्ताच्या निवडणुका हे संपूर्ण महाराष्ट्रभर निवडणुका लढवत आहेत. म्हणजे काय 4-5 जागा इकडे तिकडे सोडल्यात तर, म्हणजे आता जी मतांची टक्केवारी वाढलेली आहे ही वाढून टक्केवारी त्यांची गेल्या वेळेच्या मतांच्या एवढी झालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांची टक्केवारी ही बऱ्याच प्रमाणात कमी झालेली आहे, नुसती 1% कमी झालेली नाही. म्हणजे जर हा तुमचा सर्वे प्रमाण मानला तर तोच मुद्दा काँग्रेस बद्दलचा आहे. काँग्रेसने पाठीमागे जेवढ्या जागा लढवल्या तेवढ्या पुरतीच त्यांची टक्केवारी होती ती, परंतु आता जागा वाढल्यामुळे पुन्हा त्यांची टक्केवारी वाढायला पाहिजे, ती वाढत नाही. याचा अर्थ असा होतो की ही टक्केवारी खूप दुबळी आहे. आणि तुम्ही त्याच्या तुलनेत जर बघायला गेला शिवसेना बीजेपीची, तर त्यांचे मतदारसंघ वाढले, म्हणजे जवळजवळ सर्व मतदारसंघ लढवले त्या प्रमाणात ती टक्केवारी वाढलेली दिसते, आणि यांची वाढत नाही. हे लॉजिक जर आपण तपासलं तर आपल्याला लगेचच दिसायला लागतं की हो बरोबर आहे, अशी जर आकडेवारी येत असेल तर निकाल असाच येण्याची दाट शक्यता आहे. नक्की. या बरोबरीनं आपल्या सोबत आता स्टुडिओमध्ये अविनाश अभ्यंकर आलेले आहेत, मनसेचे नेते. अविनाशजी, तुम्ही आता आलायत, जे आकडे या सर्वेक्षणामध्ये दिसत आहेत, भाजपला 151, शिवसेनेला 71, काँग्रेसला 27, राष्ट्रवादी काँग्रेसला 28 आणि मनसे आणि इतरांना सगळ्या जे उर्वरित आहेत त्यांना मिळून 11, अशा प्रकारची साधारणतः ही सर्वेक्षणाची स्थिती दिसते. मान्य आहे का तुम्हाला हे आकडे? नाही, मान्य म्हणण्यापेक्षा मी काही म्हणजे त्याच्या विश्वासार्हतेबद्दल काही बोलणार नाही, किंवा आय एम नॉट चॅलेंजिंग दिस. पण कसं आहे, तुम्ही जर आधी पहिल्यापासून जर बघितलं तर अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये ह्याच्या आधी कधीही आलेली नव्हती, अशा प्रकारची कधीही नाही. त्यामुळे सर्वेक्षण कुठल्या आधारावर झालेलं आहे हा माझ्या पहिला मनातला प्रश्न आहे. दुसरा, 288 मतदारसंघात हा सर्वे झालाय का? तिसरी, सॅम्पल साईज किती होती? कारण एक मतदारसंघ हा जवळपास 2.5 ते 3 लाखाचा असतो, त्याच्यामध्ये 250 ते 300 बूथ असतात. कुठल्या वेळेला झालेला आहे, सकाळच्या वेळी झालाय, कुठल्या भागात झालेला आहे, की त्या ठिकाणी एका पर्टिक्युलर पक्षाचं प्रेशर, आय एम नॉट चॅलेंजिंग एनिथिंग, माझ्या मनातले प्रश्न आहेत डेफिनेटली. आणि हे सगळं होत असताना मला नाही वाटत की 288 मतदारसंघात हा सर्वे झालाय. कदाचित आय मे बी रॉंग, पण माझं वैयक्तिक मत आहे की इतक्या फास्ट हे होऊ शकत नाही. 3 लाखाचा मतदारसंघ असताना 50 किंवा 64% वोटिंग मला वाटतं झालेलं आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर अनेक सर्वे आपण आता बघितले, पण त्याचा काहीतरी मागचा एक आधार होता की बाबा 2005 साली असं घडलंय, 2009 साली असं घडलंय, पण 14ला ही जी काय अभूतपूर्व परिस्थिती आलेली आहे की पाचीच्या मनसेचा विषय येतच नाही, परंतु हे सर्व युती किंवा आघाडी ही तुटल्यामुळे जे विनिंग मार्जिन आहे, जे विजयाचं मार्जिन आहे, हे फार कमी राहणार आहे, असं वैयक्तिक आमचं मत आहे. त्यामुळे म्हणजे आम्हाला वैयक्तिकरित्या हे नक्की मान्य नाही, ह्याच्यामध्ये प्रचंड मोठा फरक होऊ शकतो. मनसेला मागच्या वेळेस जेवढ्या जागा मिळालेल्या होत्या त्या जेमतेम डबल डिजिट होत्या, त्या आता सिंगल डिजिट वर येतील अशा प्रकारची मी चर्चा तुम्हाला चालू नक्की होती. सांगतो. तुमचा काय अंदाज आहे? थोडं माझी मी थोडं याच्यामध्ये करेक्शन देतो. जेमतेम म्हणण्याच्या ऐवजी आमचा पक्ष नवीन होता, तेव्हा आम्ही सर्व नौखे होतो, एक राजसाहेब सोडला तर. परंतु या महाराष्ट्रातील जनतेने आम्हाला जवळपास 6% वोटिंग केलेलं आहे. आम्हाला लोकसभेमध्ये लाखाचं मतदान झालं आणि त्यातनं आमच्या हक्काचे 13 आमदार निवडून आले पहिल्याच निवडणुकीत, आणि एकला चालवण्याच्या विषयावरती. आम्ही कुठे युती आघाडीत नव्हतो, आमच्यावरती प्रचंड टीका होत होती. त्या प्रतिकूल परिस्थितीत राजसाहेबांनी 13 आमदार निवडून आणले अत्यंत ताकदीने. आणि एक नक्की तुम्हाला मी सांगतो पूर्ण आत्मविश्वासाने
की मागच्या वेळेपेक्षा यावेळचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला असेल. मागच्या लोकसभेच्या घडामोडी होऊन सुद्धा मागच्या 6 कारण मागच्या महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत तर तुम्ही मोदींना पाठिंबाच दिलेला होता. बरोबर. नक्की आपल्या सोबत शिवाजीराव आढळराव सुद्धा आहेत. शिवाजीराव, हे जे आकडे दिसत आहेत, शिवसेना विरोधी पक्षामध्ये बसेल अशी साधारणतः या आकड्यांची परिस्थिती दिसते. तुम्हाला वाटतंय का ही परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये प्रत्यक्षात येऊ शकेल? 19 तारखेला जरी प्रत्यक्षात मतमोजणी असली तरी आतापर्यंतचे जितकी काही सर्वेक्षणं झालेली दिसत आहेत वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत, आणि अगदी आता चाणक्यनी केलेला ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष होतं त्या सर्वेक्षणातनं सुद्धा असं दिसतंय की तुम्ही विरोधी पक्षामध्ये असणार आहात. शिवाजीराव, म्हणजे आता जे आहे सगळे एक्झिट पोल आहे, हा अंदाज वर्तवलेला आहे. हा हा आणि बऱ्याचशा सर्वेक्षणामध्ये शिवसेनेला 51 पासून 88 जागा दाखवल्यात. हा बोला. बोला शिवाजीराव, बोला. भाजपला 101 पासून 151 दाखवल्यात. हो, त्यामुळं हा फरक भरपूर आहे. त्यामुळं नाही, आम्ही शिवाजीराव थोडंसं तुम्हाला थांबवतो अशासाठी मी पुन्हा एकदा आकडे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. टुडे चाणक्यनी जे सर्वेक्षण केलेलं आहे, जे एक्झिट पोल केलेलं आहे, त्याचे आकडे असे आहेत: 151, 71 शिवसेना, 151 भाजप, 27 काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 28 आणि मनसे आणि इतर पक्ष मिळून 11. हे अशा प्रकारचे हे सगळे आकडे आहेत. आणि तुम्ही जरी म्हणत असलात तरी या आकड्यांमध्ये फक्त 9 जागांचा फरक इकडे तिकडे होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, शेवटी हा एक्झिट पोल आहे, हा अंदाज वर्तवलेला आहे. इतर सर्वेक्षणाच्या माध्यमातून बरंचसं अंतर दाखवलेलं आहे. ठीक आहे. शेवटी आणि त्याच्यामुळं 19 तारखेला हे सगळ्यातून निकालातून सत्य बाहेर येईल. परंतु एकंदरीत गेल्या महिन्याभराची परिस्थिती पाहता शिवसेना पक्षानं, शिवसैनिकांनी गेल्या 15 दिवसामध्ये केलेले मेहनत आम्हाला नक्कीच 1 नंबरवरचा पक्ष महाराष्ट्रामधून दिसून येईल अशी आम्हाला तरी खात्री आहे. शेवटी 19 तारखेला त्याचा निकाल दिसेल. नक्की. गेल्या वेळेला लोकसभेमध्ये आपण सर्वजण म्हणत होतो मोदी लाट, मोदी लाट. पण ह्या वेळेला महाराष्ट्रामध्ये उठा महाराष्ट्र ही लाट सुद्धा तेवढीच तीव्र होती. बरोबर. उठा म्हणजे तुम्हाला उद्धव ठाकरे म्हणायचं आहे का? उद्धव ठाकरेंची राष्ट्रवादी लाट. आणि काँग्रेस ह्या सर्वेक्षणामधून प्रत्येक नक्कीच महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेची लाट ह्या निवडणुकीमध्ये गेल्या 15 दिवसामध्ये आम्हाला गावोगावी खेडोपाडी दिसून आलेली आहे. नक्की. थोडासा आवाजामध्ये आणि याच्यामध्ये डिस्टर्बन्स आहे. तुम्हाला थोडा आवाज उशिरा येतोय आणि तुमचाही आवाज इथपर्यंत उशिरा पोहोचतोय. पण त्याही पेक्षा महत्वाचा आणखीन एक मुद्दा विचारायचा आहे गिरीश बापट तुम्हाला. एकीकडे आज बरीचशी चर्चा सुद्धा होती, शिवसेनेची सुद्धा मोठ्या प्रमाणावर लाट आहे अशा प्रकारची चर्चा सर्वत्र होती. आणि अशा वेळेला आता जे काही आकडे समोर आलेले दिसत आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की येणाऱ्या काळामध्ये तुमचा सामना विरोधकांच्या बाकावरती शिवसेनेशी होणार आहे, तुम्ही स्वतः सत्तेमध्ये असताना? असं आहे की 19 तारखेच्या निवडणुकीनंतर नेमकं काय होईल हे काही आत्ता सांगवत नाही. पण 1 नंबरचा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी असेल. आणि भारतीय जनता पार्टी ही तत्वांनी बांधलेली असल्यामुळे आमच्यावर काही बंधनं आहेत, ती जनतेची आहेत. म्हणून मला असं वाटतं की थांबू आपण 19 तारखेपर्यंत. पण भारतीय जनता पार्टीला काही लोक तुच्छतेने लेखत होते, गृहीत धरत होते, ते आता काही धरणार नाहीत. म्हणजे काही लोक म्हणजे तुम्हाला बापट साहेब, तुम्हाला काही लोक म्हणजे कोण म्हणायचं आहे? तुम्हाला शिवसेनेवर तुमचा रोग दिसतोय? कारण या सगळ्या प्रचारामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूणच आधीच्या कारभाराबद्दल बोलण्यापेक्षा जास्त प्रचाराचा रोख
भाजपच्या वतीने शिवसेनेकडे असलेला पाहायला दिसला. शिवसेनेचं सुद्धा तसंच होतं की त्यांचा भाजपकडे रोख होता. तर हे तुम्ही मित्र पक्ष जे होते ते अजून तुमचं ते वैर तेवढं कायम आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टीचा रोख हा कधीही शिवसेनेकडे नव्हता. आमचे नेते आणि आम्ही स्वतः सातत्याने हे मांडत होतो की दुर्दैवाने ही युती तुटलेली आहे. त्याची कारणं सगळ्या जनतेला माहिती आहेत, कोणामुळे तुटली, काय तुटली. पण भारतीय जनता पार्टीने हे पथ्य पाळलं, आमच्या नेत्यांनी हे पथ्य पाळलं, शिवसेनेने नाही पाळलं. पण भाजपचा रोख सेनेवर कधीच नव्हता. कारण सेना आणि आम्ही मिळून 25 वर्ष या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी केल्यात. राजकारण केलं, समाजकारण केलं, आंदोलन केलं, संघर्ष केला. मूळ मुद्दा या निवडणुकीमध्ये 2014 साली लोकसभेचा जसा निकाल मिळाला, लोकांची मानसिकता बदलली असं मला वाटत नाही. त्यांना काँग्रेस या राज्यातलं पण हद्दपार करायचे आणि म्हणून सेना असो नाहीतर भाजप असो यांच्या मतामध्ये जी प्रचंड वाढ दिसतेय ती लोकांच्या नाराजीची मानसिकता आहे. आणि त्याचा फायदा जास्त भाजपला आणि त्याच्या खालोखाल शिवसेनेला, मनसेला पण नाही, हा होईल. त्यामुळे मी भाजपचा असल्यामुळे 151 जागा तुम्ही म्हणलात तर मी निश्चित खुश असेल आणि आहे. थोडा कमी जास्ती होऊ शकतात सर्वे. मी आता सर्वेक्षणाच्या टेक्निकॅलिटीमध्ये जात नाही. किती केला, कसा केला, कोणी केला, शहरी केला का ग्रामीण केला. पण मानसिकता लोकांची ती 10 लोकांची असो नाही तर 25 लोकांची असो, साधारणपणे ह्या वेळेला अशी दिसली आहे की महाराष्ट्रात आता काँग्रेसला सत्तेवरून बाजूला करायचं. नक्की नक्की तुम्ही जे म्हणताय त्याच्यामध्ये निश्चित तथ्य आहे की अशा प्रकारचं एक अँटी इन्कम्बन्सी काँग्रेस विरोधी किंवा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी विरोधी असं हे वातावरण होतं यावेळेचं. हे त्याच्यातून बहुअंशी स्पष्ट होतंय. आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर आणखीन काही महत्त्वाचे प्रश्न खास करून गिरीश बापट तुम्हाला आम्हाला विचारायचे आहेत. तुमचा मुख्यमंत्री कोण असणार आहे हे मी तुम्हाला विचारणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. सरकार कुणाचं मध्ये तुमचं स्वागत. सरकार कुणाचं याचं उत्तर या सर्वेक्षणातनं आपल्या समोर आलेलं आहे. 151 जागा या सर्वेक्षणात स्पष्टपणे दिसलेल्या आहेत भाजपच्या बाजूनी. मगाशी मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. अशी सर्वेक्षणं ज्यावेळेला होतात त्यावेळेला त्याचं सॅम्पल किती असलं पाहिजे, त्याची वेगवेगळी कार्यप्रणाली कशी असली पाहिजे आणि इतक्या मोठ्या लोकसंख्येला कशा प्रकारे या सगळ्या सर्वेक्षणामधनं जाणलं जातं, त्यांच्या मनातलं काढलं जातं सगळी जी काही माहिती आहे ती, त्याबद्दल सुद्धा त्यांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. पण त्यातूनही मला खरं तर मुनगेकर सर तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की अशा प्रकारची जी काही स्टॅटिस्टिकल, काही लोक त्याला जगलरी म्हणतात, काही लोक त्याला तंत्र म्हणतात, कशा प्रकारे तुम्ही बघताय? कारण तुम्ही एक काँग्रेसच्या चे प्रतिनिधी आहात आणि त्यातूनही अभ्यासक सुद्धा आहात स्टॅटिस्टिक्स. नाही, मगाशी आपल्याकडे चर्चा झाली अभ्यंकरांनी एक दोन लोकांनी पण मुद्दे उपस्थित केले. मी पण प्रथमपासून असं म्हणतोय की हे जर खरं असेल तर बरोबर असं म्हणतोय मी. म्हणजे एक तर कारण इथे जर तरचा मुद्दा आहेच. आपण निकाल काय लागलेला नाहीये. आपण सगळेजण एकूण मतदारांची मानसिकता काय आहे अंदाज, हा पण अंदाज आहे. अंदाज आहे. पण मुळामध्ये ज्याला आपण एक स्ट्रॅटिफाईड सॅम्पल असं म्हणतो. म्हणजे तुम्ही बघाशी जातीनिहाय 10 गट दाखवलेत किंवा 9 गट दाखवलेत, तर त्या गटामध्ये ज्या लोकांचं प्रतिनिधित्व झालेलं आहे तर ते त्या टोटल साईजच्या, म्हणजे युनिव्हर्स, म्हणजे टोटल सॅम्पल साईज मस्ट बी प्रपोर्शनेट टू द टोटल युनिव्हर्स. बरोबर. म्हणजे 100 पैकी तुम्ही 10 घेतलेत, 10% झाले, तर तुम्ही 80 मधले तुम्ही 8 घ्याल असं. पण हा मुद्दा आपण बाजूला जरी सोडला तात्पुरता आणि समजा आपण बीजेपीच्या जागा 151 वरून आपण 100 पर्यंत आणल्या, शिवसेनेच्या आपण आणखी 5 कमी करून समजा आपण 60 पर्यंत आणल्या, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या 28 आणि 27 56 जागा ज्या आहेत, ज्या पूर्वी राष्ट्रवादीच्या 62 होत्या आणि काँग्रेसच्या 82 होत्या, मग 144 जागांवरनं दोघांच्या 56 जागा. आता ह्याच्यामध्ये 1% स्विंग म्हणजे होट, म्हणजे मतांची टक्केवारी मायावतींना युपीच्या लोकसभा निवडणुकीमध्ये 19% जागा, म्हणजे सीट्स हे काय व्होटिंग पर्सेंटेज होतं, कारण त्यांनी सगळ्या जागा लढवलेल्या होत्या. दॅट इज आपण त्याला म्हणतो व्होट्स सीट्स डिस्टॉर्शन रेशिओ. प्रश्न याच्यामध्ये असा आहे, एक
पक्ष बाजूला आपण थोडे सोडूया, आपण आपण थोडंसं एक तटस्थपणे पॉलिटिकल विश्लेषक म्हणून आपण चर्चा करूया. ह्याच्यामध्ये आपण 15-20% कमी जास्त प्रमाणात जरी केले तर या सर्वेक्षणामध्ये एक ट्रेंड आपल्याला सेट झालेला दिसतो. मला स्वतःला काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून निश्चितपणे आवडेल की आता आम्ही 27 वरून 145 वर जाऊन सरकार फॉर्म करावं. मनसेला वाटेल, शिवसेनेला वाटेल. ह्याच्यामध्ये दिसतंय काय, ह्याच्यामध्ये मेजर फॅक्टर हा अँटी इन्कम्बन्सी आहे. म्हणजे शिवसेना, भाजप आणि मनसे हे 3 मुख्य विरोधी पक्ष आहेत. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने 2 विरोधी पक्ष, एक शिवसेना आणि 2 नंबरला भाजप. आणि बरोबर त्यांची जी हे जे आहे ते थोडंसं असं आहे की शिवसेना 71 आणि भाजप 151. या दोघांच्याही जागा मिळून 222 जागा होत आहेत. या 222 मधल्या 52 जागा कमी जरी समजा केल्या तुमच्या बाकीच्या गोष्टींमुळे, सॅम्पलिंग वगैरे तरी सुद्धा 150, आणखी 6 कमी केल्या तरी मला स्वतःला असं वाटतं की ह्याच्यातून एक ट्रेंड सेट झालेला आहे. ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी शक्यता, ही पण शक्यता आहे, एक शक्यता प्रचंड प्रमाणामध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर, कारण 15 वर्षाची सत्ता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची होती. दुसरं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून आघाडीने गेल्या 15 वर्षात निश्चितपणे असंख्य चांगली कामं केलेली, असंख्य, ती लोकांच्या पर्यंत आम्ही घेऊन जाऊ शकलो नाही असा याचा एक अर्थ असू शकेल. आणि तिसरा मुद्दा असा, ज्या समाज घटकांचा आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रितपणे अगदी महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जे प्रतिनिधित्व केलं, ते प्रतिनिधित्व तसं राखण्यामध्ये, त्यांचे हितसंबंध जोपासण्यामध्ये, त्यांना सत्तेमध्ये योग्य वाटा देण्यामध्ये कदाचित लोकांना असं वाटू शकतं की आम्हाला ह्या सत्तेमध्ये पूर्ण प्रमाणामध्ये किंवा प्रपोर्शनेटली सत्ता, असे 3 फॅक्टर्समुळे अशा प्रकारचे निर्णय येऊ शकतात. मला आजही असं वाटतं की काँग्रेस 28 वरून किंवा 27 वरून 144 वर जावी. पण या निष्कर्षाचा विचार आपण जर केला तर थोडा पक्षीय अभिनिवेश बाजूला सोडून महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढील दिशा काय असेल ह्याचा सुद्धा आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे. आपण गिरीश बापटांना या संदर्भात विचारू शकतो की ज्या पद्धतीने आता डॉक्टर मुनगेकरांनी या संपूर्ण याचं विश्लेषण केलेलं आहे, त्यांनी 3 मुद्दे प्रामुख्याने मांडले. त्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला तो म्हणजे अँटी इन्कम्बन्सी, म्हणजे प्रस्थापित सरकारच्या विरोधात जो जनतेमध्ये असंतोष होता, त्यामुळे हे बदलाचे ट्रेंड आहेत असं त्यांना वाटतं. तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? नाही, मुनगेकर साहेबांनी हे जे सांगितलं ते खरंच आहे. आणि मुनगेकर साहेबांना अजूनही असं वाटत असेल की खूप महाराष्ट्राची प्रगती झाली वगैरे, तो वादाचा विषय, मी आता त्याच्याकडे जात नाही. पण 15 वर्ष सातत्याने ह्या राज्यामध्ये सरकार चालवत इतक्या मोठ्या प्रमाणावर नाराजी, त्यालाही काही सैद्धांतिक भूमिका आहेत, काही कारणं आहेत. मग चांगलं काम केलं असतं तर ही अवस्था लोकसभेलाही आली नसती, विधानसभेलाही आता येणार नाही, असं नाहीये. पण एकंदर मानसिकता किंवा आता खूप झालं, यांना दिलं पण काही नाही करत, हे आता बदल घडवून आणू, ही बदलाची मानसिकता जी समाजामध्ये निर्माण झाली आहे, खरं तर मी त्याचं स्वागत करतो. ते ह्या करता की असा बदल समाज घडू शकतो. माझं तर म्हणणं आहे तर 15 वर्षही समाजाने आता थांबायची गरज नाही. 5 वर्षात करून नाही दाखवलं तर अनेक राज्य अशी आहेत बघा, कर्नाटकासारखे, की ह्या टर्मला हा पक्ष नाही केलं, दुसऱ्या टर्मला दुसरा पक्ष. मला असं वाटतं की जागृत नागरिक यांचा अंकुश पक्षांवर असला पाहिजे. मग 15-15 वर्ष कोणी कसाही नाही वागणार आणि त्यातून विकासाची कामं होतील. त्यामुळे भारतीय जनता पार्टीला सुदैवाने आणि सर्वेप्रमाणे जर बहुमत मिळालं तर मला असं वाटतं की तुमचे जे पुढचे प्रश्न आहेत ना, मुख्यमंत्री कोण वगैरे राजकारणातले, त्यात मला इंटरेस्ट नाही. आम्ही 5 वर्षासाठी दिलेली आश्वासनं 5च वर्षात कशी पूर्ण करू आणि त्याकरता आमचं सगळं पुढचा कार्यकाल कसा जाईल हा माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न नक्की. आहे. कारण जनता आता फार सहन करण्याच्या मानसिकतेत नाही. आता समजा उद्या भाजप सेनेला एकत्र आले, नाही आले, भाजपचं एकट्याचं आलं तर लोक आता 15 वर्ष थांबतील असं नाही. आणि असंच असायला पाहिजे. मी या मनोवृत्तीचं स्वागत करतो. तेव्हा सर्व राजकीय पक्ष आणि राजकारणी ताळ्यावर येतील असं माझं त्यातलं स्पष्ट मत आहे. कोणाला आवडेल किंवा नाही आवडेल, नक्की सगळ्यांना आवडेल. आणि मुख्य म्हणजे बापटसाहेब, लोकांना आवडेल. तुम्ही जे काय म्हणतात की राजकीय पक्ष ताळ्यावर आलेच पाहिजेत, राजकीय नेते ताळ्यावर आलेच पाहिजेत, अशी लोकांची मानसिकता आहे. आणि त्यातून भाजप सकट, भाजप अगदी भाजप सकट अर्थात. आणि
आणि या सगळ्यासाठीच म्हणून आम्ही तुम्हाला तो मुख्यमंत्री हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे, कारण शेवटी मुख्यमंत्र्यांकडेच सगळी निर्णय प्रक्रिया अवलंबून आहे, त्यांच्यावरती सुद्धा खूप मोठा कार्यभार अवलंबून आहे या संपूर्ण राज्याचा. त्यासाठी तो प्रश्न आम्ही निश्चित तुम्हाला विचारणार आहोत. आणखीन यातनं प्रकाश पवार तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की जसं मुणगेकर सर म्हणाले की कुठेतरी एक ट्रेंड दिसतोय, हा ट्रेंड तर आपण सगळ्यांनी मान्य केलेला आहे की प्रस्थापित सरकार विरोधी हा सगळा ट्रेंड आहे, पण ह्या ज्या आकडे आहेत, हे जे वेगवेगळे आकडे आता आलेले आहेत, भाजपला 151 इतकी मोठी संख्या आकड्यांची आता समोर दिसतेय. अविनाश अभ्यंकरांनी जो मुद्दा मांडला होता त्याच्यामध्ये तुम्हाला असं वाटतं का की हे 5 कॉर्नर पंचरंगी जी निवडणूक आलेली आहे, जी लढत झालेली आहे, त्याच्यामुळे कुठेतरी ही सगळी तांत्रिक जी बाजू आहे सर्वेक्षणातली ती कुठेतरी कमकुवत पडू शकते असं तुम्हाला वाटतं? नाही, मुद्दा असा आहे की आपल्या ज्या सर्वेक्षणामध्ये काय भाग आलेला आहे त्याची जर तुलना केली तर म्हणजे उदाहरणादाखल तुम्ही दुसरा मुद्दा उपस्थित केला होता, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणला राजकीय पक्ष आणि उमेदवार यांच्याबद्दल 39% पसंती असेल. जर ही 39% पसंती तुम्ही आता प्रश्न विचारताय त्याच्याशी संबंधित आहे, म्हणजेच व्यक्तिगत पातळीवरती निवडणूक लढवली तर त्या व्यक्ती निवडून येतील का, तर त्या निवडून येण्याची क्षमता महाराष्ट्रामध्ये याच्यापूर्वी खूप होती. म्हणजे उदाहरणादाखल राष्ट्रवादी काँग्रेसचे व्यक्ती हा व्यक्तिगत पातळीवरती निवडून यायच्या, पक्षाचा बराचसा संबंध कमी असायचा. परंतु आता जर तुम्ही पाहिला गेला तर यात असं दिसतंय की राष्ट्रवादीच्या मतांची संख्याच मुळात कमी आहे, म्हणजे टक्केवारीची मतांच्या, तसेच काँग्रेसच्याही मतांची टक्केवारीची संख्या कमी आहे. याच्यामुळे परिणाम असा आहे की निवडणूक जरी पंचरंगी दिसली तर खरी निवडणूक दुरंगी आहे, खरी निवडणूक तिरंगी आहे, असं त्याला चित्र आलंय. याचे तुम्हाला मी उदाहरण 3 सांगतो. एक उदाहरण इंदापूर तालुक्याचं घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी काँग्रेस अशीच तिथं दुरंगी लढत आहे. तुम्ही बारामतीत आला तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात भाजप अशी तिथं लढत आहे. म्हणजे लढतीत तुम्हाला उमेदवार दिसताना दिसतायत 5, परंतु त्याच्यामधल्या खऱ्या लढतीमध्ये आले 2च उमेदवार, आणि त्याच्यामुळे तुमचं जे हे चित्र तुम्हाला जे सर्वेक्षणामध्ये दिसून आलं ते 151चं कदाचित बरोबर असण्याची दाट शक्यता निर्माण होते. परंतु हे जसंच्या तसं काय प्रकट होईल असं नाही. याच्यामध्ये काही 9 जागांचाच नव्हे तर चांगला 10-20 जागांचाही फरक पडू शकेल. परंतु ट्रेंड मात्र भाजपकडे वळलेला दिसतोय, शिवसेनेकडे वळलेला दिसतोय, आणि महाराष्ट्राचं एकूण राजकारणच त्यांच्या बाजूला कललेलं आहे हे मात्र स्पष्टपणे दिसत आहे याच्यावरून. नक्की. आणि या सोबतीला पुन्हा अविनाश अभ्यंकर, जो हाच मुद्दा म्हणजे या सगळ्या सर्वेक्षणाची आपण सगळ्या बाजूनी पडताळणी करतोय, तुम्हाला साहजिक आहे तुम्ही अख्खा महाराष्ट्र आता पालथा घातलेला असणार आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला जे रिस्पॉन्सेस तेव्हा मिळत होते, तुम्हाला असं वाटतं का की अशा प्रकारचे आकडे आत्ताचे जे आहेत कम्प्लीट म्हणजे तुम्ही विश्वासच ठेवू शकत नाही अशा प्रकारचे आकडे? हा विश्वासार्हतेचा विषय नाही. प्रत्येक जण आपल्या परीने, जशी आम्ही मेहनत करतो तशी त्यांनी मेहनत केली आहे. फक्त मी जे तुम्हाला प्रश्न सांगतो की सॅम्पल हा जो विषय असतो, जेव्हा तुम्ही 3 लाखाचा मतदारसंघ आहे त्याच्यात तुम्ही जर आधीचं सर्वेक्षण बघितलं तर जवळपास 175 सीट दाखवल्या होत्या भाजपला, 175 म्हणजे फार कोणी नाहीच दुसरे. आत्ताचं जे आलंय ते 151, दुसऱ्यांचं आलंय 127, आणि मला वाटतं महाराष्ट्रामध्ये जवळपास 125 ते 130 ठिकाणी चौरंगी ते पंचरंगी लढती आहे. आपण एका स्पेसिफिक फक्त बारामती घेऊन चालणार नाही. कदाचित अशा गोष्टी होऊ शकतील की एखादा कॅन्डिडेट जो रन मध्ये पण नाहीये तो ह्या चौघांच्या वादात जिंकून जाऊ शकतो, जो कदाचित मनसेचा असू शकतो, जो कदाचित अपक्ष असू शकतो, एखादा स्ट्रॉंग असू शकतो, कदाचित एखादा पक्ष आपापल्या भांडणात तिसऱ्याला मदत करू शकतो. त्यामुळे माझ्या दृष्टीने आता हे ब्रह्मदेवाच्या वडिलांनाही सांगता येणार नाही. ही गोष्ट खरी आहे. तुम्ही जे म्हणतात ते की मतपेटीमध्ये मतदारांनी आपला एकूणच कौल आहे तो बंदिस्त केलेला आहे आणि त्याबद्दल तुम्ही जसं म्हणालात की कुणालाही सांगता येणं शक्य नाही. परंतु हा जो अंदाज आहे, एकूणच सर्व राजकीय पक्ष सुद्धा आपले अंदाज व्यक्त करत असतात, आपल्या बैठकांमध्ये त्याविषयी चर्चा होत असते. तुमच्या एकूण म्हणजे तुम्ही जे महाराष्ट्रामध्ये भ्रमंती केलेली आहे आणि तुमचा काय अंदाज आहे? याच्यात मोठ्या प्रमाणात बदल घडेल. हे इतकं क्लीन स्वीप नाही होणार असं वैयक्तिक आमचं मत आहे. बरोबर, आलं का लक्षात? डेफिनेटली हे इतकं इझी नाहीये. पहिला कोणता पक्ष असेल, दुसरा कोणता असेल आणि तुमचं स्थान काय, मनसेचं स्थान काय असेल? पहिला दुसरा म्हणण्यापेक्षा अगेन आय एम रिपीटिंग की जो विनिंग मार्जिन आहे तो फार कमी असेल, 200-500चा बऱ्याच ठिकाणी. आघाडीच्या विरोधात विरोधकांना मतदान होणार आहे. मग त्यात भाजपलाही होऊ शकतं, शिवसेनेलाही होऊ शकतं,
आमच्या पक्षाला मनसेलाही होऊ शकतं किंवा एखाद्या वजनदार अपक्षालाही होऊ शकतं. हा जो रोष आहे ह्या 15 वर्षाच्या आघाडी सरकारने जे रस्ते, पाणी, वीज, पर्यटन, शिक्षण आणि या सगळ्यांचं मिळून मोठा भ्रष्टाचार ही जी माती करून ठेवली महाराष्ट्राची, त्याच्या विरोधातलं हे मतदान आहे. हे कोणा एकावरती झालेलं मतदान नाही. मुणगेकर साहेब, महाराष्ट्राची एकूणच सगळी जी माती झालेली आहे कुठे नेऊन ठेवला नाही, मला पूर्णपणे अमान्य आहे. असं आहे की मगाशी बापट असं म्हणत होते की 5 वर्षाचं असलं पाहिजे, म्हणजे बरोबर एक्झॅक्टली त्यांच्या बाबतीत जे झालं 96-97 सत्तेवर जे आले ते 2004-5 मध्ये गेले. आता अशा प्रकारचा प्रयोग सत्तेवर समजा भाजप आली एकटी किंवा आणखी काही मित्रांना बरोबर घेऊन तरी 5 वर्ष, या चर्चेपेक्षा सुद्धा असं आहे की महाराष्ट्रामध्ये मी कालच आकडेवारी तुम्हाला दाखवली, महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न, महाराष्ट्राचा सोशल इंडेक्स, हे सगळं जे झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये, आज सुद्धा महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या आपण जर पाहिलं तर अनेक गोष्टीमध्ये अनेक राज्यांच्या पुढे महाराष्ट्र आहे. मला जाणवते असं की 15 वर्ष तो पक्ष हे पक्ष सत्तेवर होते आणि ह्याचा एक निष्कर्ष मगाशी मी जो म्हटलं त्याच्यावरशी की हे अधिक परिणामकारकपणे संघटनेच्या पातळीवर, पक्षाच्या पातळीवर, वेगवेगळ्या माध्यमातून, काँग्रेसच्या ज्या जनसंघटना ज्या आहेत सगळे सोशल बेसिस, याच्या माध्यमातून लोकांच्या पर्यंत परिणामकारकपणे त्याचं आत्ताचं जग हे मार्केटिंग आहे, हे पूर्णपणे मार्केट, आपण काल त्याच्यावर चर्चा केली, त्याच्यामध्ये कुठंतरी काँग्रेस हे अपयशी किंवा आपण त्याचं म्हणतो की पूर्णपणे यशस्वी होऊ शकलो नाही असा देखील याचा एक अर्थ असू शकतो. पण महाराष्ट्र अगदी पिछाडीवर गेला, महाराष्ट्राची माती झाली, म्हणजे असं की 3,16,000 कोटी फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये माती झाल्यामुळे आली. महाराष्ट्राच्या रस्त्याचं काय झालेलं नाही. 3,58,000 हेक्टर जमीन जी सिंचनाखाली आली, ह्याच्याबद्दल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे मतप्रदर्शन केलं त्या मतप्रदर्शनाच्या विषयी देखील माझं मतभेद आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की 0.1% फक्त जमीन इरिगेशन खाली आली. आता ह्याच्याबद्दल सुद्धा माझे स्वतःचे मतभेद आहे, बिकॉज मला थोडासा मी ह्याचा अभ्यास केलेला आहे. माझं असं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टींचा परिणाम म्हणजे मुख्यमंत्रीच असं म्हणतात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री असं म्हणतात की 0.1% इरिगेशन, त्याचा अर्थ विरोधी पक्षांना आणखी वेगळं काय करण्याची आवश्यकता नाही. पण तुम्ही तर पराभव आधीच स्वीकारलेला होता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी पराभव आधीच स्वीकारलेला होता आणि तशा मानसिकतेतून ते लढाईला सामोरे गेले. हे जे मी जे म्हणतो ना यातल्या 15-20% हे असंच असं अशक्य आहे ना. 151 जागा. तुम्ही जो निकष लावलाय की महाराष्ट्राचा विकास इतर राज्यांच्या तुलनेत झालाय, पण तुम्हाला असं वाटत नाही की महाराष्ट्राची भूक अधिकची आहे किंवा महाराष्ट्राची क्षमता अधिकची आहे आणि त्या क्षमतेला आणि त्या भूकेला न्याय तुमच्याकडनं देता आलेला नाही. व्हेरी राईट अबाउट इट. म्हणजे असं असू शकेल की एखाद्या विद्यार्थ्याला 80% मार्क मिळाल्यानंतर त्याची इच्छा असते 90%वर जाणं, 90. महाराष्ट्राची जनता ही 80 नाही मिळाले महाराष्ट्राला, जेमतेम 35%. मी मंदारच्या विषयी म्हणतो असं की महाराष्ट्र हे सातत्याने एक आघाडीवरचं राज्य असलेल्यामुळे येथील जनतेला आणखी असं वाटू शकतं की ह्याच्याही पेक्षा महाराष्ट्राने अधिक प्रगती केली पाहिजे आणि त्या प्रगतीमध्ये समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे. हे दोन्ही घटक, आर्थिक प्रगती आणि ते अधिक घटकापर्यंत पोहोचवणं, या दोन्ही दृष्टिकोनातून महाराष्ट्रामध्ये मगाशी तुम्ही जे समाज घटक जे जाणवले, 14% मुस्लिम समाज हा बीजेपी सारखा ऍक्सेप्ट करतात. शेड्यूल ट्राईब मध्ये म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये जास्तीत जास्त कल हा बीजेपीकडे असणं, ह्याचा अर्थ काय होतो? ओबीसी, आता ओबीसी सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांचा कल बीजेपीकडे असणं किंवा त्यांचा शिवसेनेकडे असणं, हे एका अर्थाने इथल्या प्रस्थापित व्यवस्थेच्या संबंधामधलं एक निदर्शक आहे की वी आर नॉट हॅपी. आपण थोडं मी ही चर्चा पक्षाच्या अभिनयाच्या पलीकडे आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे की याच्यातून सगळ्याच राजकीय पक्षांनी आणि ह्याच्यामध्ये 10-15-20% मार्जिन जसं अभ्यंकर म्हणतात हे खरं मानून सुद्धा स्टॅटिक्सचा थोडासा अभ्यास केल्यामुळे ह्याच्यामध्ये डेफिनेटली 15% फरक जरी झाला तरी सुद्धा हे ट्रेंड सेटर आहे. आणि ह्याच्या बाबतीमध्ये सगळे अभिनय बाजूला सोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची आवश्यकता नक्की अंतर्मुख व्हायची ही वेळ आहे असं हे म्हणतात. अर्थात हे सर्वेक्षण आहे आणि या सर्वेक्षणाचे वरती जो काही शिक्कामोर्तब होणार ते 19 तारखेला होणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि या ब्रेक नंतर पुन्हा एकदा आणखीन महत्वाचे मुद्दे घेऊन तुमच्या समोर येऊ. पुढे चाणक्याने केलेल्या सर्वेक्षणावरची ही चर्चा सुरू आहे. सरकार कोणाचं हे आपण स्पष्टपणे आता या आकड्यांवरनं बोलायला घेतलेलं आहे. सरकार भाजपचं 151 जागा असल्यावरती अर्थातच स्वबळावरती येईल.
यातही काही शंका नाही आहे. जर का या जागा त्यांना 19 तारखेला अशाच्या अशा मिळाल्या तर आपल्यासोबत दैनिक लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान आहेत. संदीप प्रधान स्वागत. आकडेवारी सगळी जर बघितली आपण आताची तर या आकडेवारीमध्ये काय वाटतं, अपेक्षित आकडेवारी आहे? शिवसेना भाजपची युती ज्या दिवशी तुटली त्याच्यानंतर भाजपच्या माझ्या अंदाजाने बहुतेक विनोद तावडे त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की शिवसेनेचं जे मिशन 150 आहे ते आता आम्ही पूर्ण करणार. त्यामुळे मला असं वाटतं की हा सर्वेक्षणात 151 शिवसेनेचं मिशन 150 तर ते आम्ही पूर्ण करणार असं त्यांनी जाहीर केलं होतं. मला वाटतं हा जर सर्वेक्षणातला आकडा जर असाचा असा आला तर त्याचा अर्थ शिवसेनेचं मिशन भाजपने पूर्ण केलं असंच त्याचा अर्थ होईल असं मला वाटतं. आणि त्याच दृष्टिकोनातून मला वाटतं ही आकडेवारी बोलते. नाही, आकडेवारी आपण आता पाहतो आहोत आणि त्याच्यावर साधक बाधक चर्चा इथे सगळ्या तज्ञांच्या माध्यमातून होते. परंतु ही आकडेवारी जशीच्या तशी येईल याबद्दल तर काही कुणी बोलत नाहीये. परंतु हा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड अगदी काँग्रेसच्या डॉक्टर मुनगेकर यांनी सुद्धा मान्य केलेला आहे की लोकांचा कल जरा बदललेला आहे आणि लोकांना वेगळ्या प्रमाणात बदल हवाय. तर त्याबद्दल तुमचे काय फाइंडिंग्स आहेत, तुम्हाला काय वाटतं? निश्चित एक गोष्ट आपण मान्य केली पाहिजे की सरकार 15 वर्ष राज्यात सत्तेवर होतं. या सरकारच्या बद्दल खूप मोठ्या प्रमाणात अँटी इन्कमन्सी. आता ही अँटी इन्कमन्सी का निर्माण झाली तर या सरकारमधल्याच लोकांनी परस्परांवर आरोप सुरू केले. बरोबर. म्हणजे राष्ट्रवादीनेच असं सांगायला सुरुवात केली की या मुख्यमंत्र्यांकडून काही फायली क्लिअर होत नाहीत, त्यांच्या हाताला लकवा मार. हे मुख्यमंत्री स्वतः सांगतात की एवढ्या 70,000 कोटी रुपये खर्च झाले आणि सिंचित क्षमता 0.1% झाला. याच्यावरती व्हाईट पेपर काढला. व्हाईट पेपर काढल्यानंतरही ते म्हणतात की नाही आम्ही समाधानी नाही, आम्हालाही मान्य नाही, त्याच्यामुळे चितळी कमिटी झाली. आणि मग आपल्याला असं दिसतं आता सुद्धा परवाच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी जी मुलाखत दिली त्याच्यातही अजूनही ते बोलतात. म्हणजे कुठेतरी कसं झालं की आतापर्यंत आपण असं चित्र बघत होतो की सत्ताधारी पक्ष त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांना एकत्र येऊन कुठेतरी डिफेंड करतायत. तसं न दिसता आपल्याला असं दिसलं की सत्ताधारी पक्षातलाच विरोधी पक्षाची भूमिका एक पक्ष करतो आहे. हा, आणि आता आपल्याला हे जे चित्र आहे म्हणजे हे जे चित्र आपल्याला आता असं दिसलं, असं जर घडलं तर आपल्याला असं चित्र दिसेल की भाजप सत्तेवर असेल आणि गेले 25 वर्ष त्यांचा जो मित्र पक्ष राहिलाय तो विरोधी पक्ष असेल, प्रमुख विरोधी पक्ष. म्हणजे खूप इंटरेस्टिंग असं एक चित्र आपल्याला एक वेगळं संपूर्ण समीकरण दिसतंय महाराष्ट्रामध्ये. जर काय असं चित्र समोर आलं तर गिरीश बापट, तुम्हाला हाच पुन्हा थेट प्रश्न आम्हाला विचारायचा आहे, तुमचा मुख्यमंत्री कोण असणार आहे? ते उत्तर मी देतो. त्याच्या आधी मला डॉक्टर भालचंद्र मुणगेकरांचं मगाशी मी ऐकत होतो. खूप ते अभ्यासू आणि हुशार आहेत आणि त्यांनी सांगितलं की 15 वर्ष काहीच प्रगती केली नाही का वगैरे. तर प्रगती केली नाही का नाही केली हे आता जनता ठरवेल. मला फक्त डॉक्टर साहेबांना एक प्रश्न विचारायचा होता की 3,15,000 कोटी रुपयाचं कर्ज, 50-60 हजार कोटी रुपयाचा अर्थसंकल्प, हा इतका कोणाच्या हातात पूर्ण राज्याची सत्ता आणि काही केलं म्हणजे प्रगती केली अशी का? तुमची तुलना इतर राज्यांशी करा ना. 95% सिंचन झालेल्या हरियाणाशी तुलना करा, 98% सिंचन झालेल्या पंजाबशी तुलना करा. आणि म्हणून मग लोकांना आता हे कळतं. म्हणून आपला जो वारंवार मुद्दा असतो ना काँग्रेसचा, तो काँग्रेसचे प्रवक्ते म्हणून सांगायला ठीक आहे, पण जनता आता ते स्वीकारायला तयार नाही. नंबर 1. आता तुमचा जो दुसरा मुद्दा होता की राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार, आता 2-3 दिवस तुम्हाला चांगला आहे याच्यावरती चर्चा आणि आपला बराच वेळ सगळ्यांचा जाणार आहे. पण मी तुम्हाला सांगतो की भारतीय जनता पार्टी आणि इतरही पक्षांमध्ये निवडून आलेले आमदार हा आपला नेता ठरवतात. हे नक्की आहे की अखिल भारतीय पक्ष असल्यामुळे आमचा काय राज्यापुरता मर्यादित पक्ष नाही आहे, अखिल भारतीय, आणि त्यामुळे अखिल भारतीय पक्षाचे काही नियम पण असतात. त्यामुळे केंद्राचा निरीक्षक आणि 4 गोष्टी असतात शेवटी. बाकी 5 वर्ष चांगलं राज्य चालवण्याकरता निर्णय घ्यायच्या आधी बराच विचारविनिमय करावा लागतो. त्यामुळे तुम्हाला जितकी घाई झाली की आजच आणि आत्ताच सांगा, तेवढी घाई आम्हाला नाही झालेली. म्हणजे तुमच्याकडे विचार विनिमय सुरू झालेला आहे बापट साहेब, विचार विनिमय प्रक्रिया सुरू झाली असं तुम्हाला म्हणायचं आहे का? की ती विचार विनिमयाची प्रक्रिया अजून काही काळ चालेल? आम्ही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो तेव्हाच आम्ही सत्तेवर येणार, आमचं बहुमत येणार, निर्विवाद भाजप येणार हे गृहीत धरून
आणि अनेक गोष्टींचं नियोजन केलंय जे तुम्हाला आत्ता कळते किंवा तुम्ही म्हणताय ते. पण ह्याला वेळ लागेल, चांगल्या पद्धतीचं सरकार राज्यात द्यावं लागेल. मग ते निर्विवाद येईल का आणि कोणाच्या मदतीने येईल हे निवडणुकीच्या निकालावरनं ठरणार आहे. ते मी काय आता सांगणार नाही. पण थोडं 2-3 दिवस थांबा, 1-8 दिवसात तुम्हाला चर्चेवरनं कळेल. आणि आमचा मुख्यमंत्री कोण ठरल्यावर आमच्या आधी तुम्हाला कळणार आहे, त्यामुळे काळजी कशाला करताय. बापट साहेब, आता तुम्ही इतकी वर्ष तुम्हाला आम्ही विधिमंडळात पाहतो, तुम्ही विधिमंडळात विरोधी पक्षात अत्यंत वेगळ्या पद्धतीने तुमचं नेतृत्व कौशल्य सिद्ध केलेलं आहे. तुमच्याकडे कुठलं मंत्रिपद येणार आहे? तुम्ही कुठल्या मंत्रिपदाची अपेक्षा आहे? मी असं काही सांगू शकत नाही. माझा पक्ष आणि पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. मी पक्षशिस्त पाळणार आहे. ते विचार करून, विनिमय करून, माणसाची क्षमता बघून निर्णय घेतात. त्यामुळे आम्ही असं कोणी उठलो आणि काही सांगितलं हे आमच्या शिस्तीत बसत नाही. निदान माझ्या तरी व्यक्तिगत बसत नाही. इतक्या वर्षाचा अनुभव वगैरे हे सगळं तुम्हाला माहिती आहे, मला माहिती आहे, तसं त्यांना माहित नाही का? त्यामुळे त्यांच्या निर्णय प्रक्रियेत ढवळढळ करायची नाही. त्यांना निर्णय घेऊ द्या. आम्हाला एक चांगला चेहरा आणि एक चांगलं मंत्रिमंडळ ह्या राज्याला द्यायचंय, ज्याची जनता आतुरतेने वाट पाहते. तर ते होत असताना तुम्ही घाई करून उगाच आम्हाला डिस्टर्ब करू नका प्लीज. बरोबर आहे, तुम्हाला अजिबात तुम्ही आता पुढचे 3 ते 4 दिवस तरी डू नॉट डिस्टर्बचा एक बोर्ड लावून ठेवावा लागेल तुम्हाला कदाचित, कारण हे सगळे सर्वेक्षण तुम्हाला अशा पद्धतीनं म्हणतात. पण संदीप, हा मला फक्त एकच गोष्टीची आठवण अगदी प्रकर्षणी होते बघापासून ही चर्चा ऐकताना, की जेव्हा 99 साली काँग्रेसचं सरकार आलं आणि काँग्रेसच्या नेत्यांनी असं सुरू केलं की युतीच्या सरकारच्या काळात हे राज्य कर्जबाजारी झालं, तेव्हा नितीन गडकरी भाजपचे नेते हे सातत्याने असं सांगत होते की या काँग्रेसच्या नेत्यांनी रोज असं सांगायला सुरुवात केली की राज्य कर्जबाजारी, त्यामुळे आज ह्या सरकारचे बॉन्ड सुद्धा कोणी विकत घेत नाही. आपल्याला आठवत असेल. आणि या सरकारची म्हणजे या सरकारची बदनामी ह्याच लोकांनी केली की राज्य कर्जबाजारी झालं. मला असं वाटतं की आता पुन्हा तशाच पद्धतीचं म्हणजे ती हिस्ट्री रिपीट तसं नको व्हायला, की नाही तर आता बीजेपीने सत्तेत आल्यावरती काँग्रेसने राज्य कर्जबाजारी केलं. याच्यामुळे असं होईल की खरोखरच लोकांना बाहेर असा समज व्हायचा की महाराष्ट्र कर्जबाजारी आणि पुन्हा त्याचा फटका आपल्याला बसेल. हा एक मुद्दा. आणि दुसरा, मुख्यमंत्री पदाचा आता जो विषय झालाय त्याच्या 2 गोष्टींची डेव्हलपमेंट खूप महत्वाची आहे. आज पंकजा मुंडेंनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की लोकांना असं वाटतं की माझ्याकडे मुख्यमंत्रीपद आलेलं पाहिजे. ही एक गोष्ट मला वाटतं खूप सिग्निफिकंट आहे की फडणवीसांचं नाव असताना पंकजा मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिली. आणि दुसरं असं, गडकरी आज सकाळी जे म्हणाले की मला दिल्लीत राहायचंय, मी दिल्लीतच राहणार आहे, बरोबर, पण ते आज असं म्हणाले की शिवसेनेवर मी कुठल्याही प्रकारे टीका केली नाही किंवा काय या चर्चेत सहभागी यासाठी नाही झालो की दरवेळी ते माझ्यावरच आरोप करतात. बरोबर. त्यामुळे कुठेतरी जर समजा हा 151चा आकडा 131 वर आला तर अशी एक व्यक्ती आपल्याकडे हाताशी हवी की जी ह्या चर्चेत कुठेही नव्हती, ज्यांनी कुठेही शिवसेनेवर काही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे ती गडकरी साहेबांच्या रूपाने एक उपलब्ध आहे. पंकजा मुंडेंनी असं म्हटलं की लोकांनाच आता असं वाटायला लागलंय म्हणजे फडणवीसांच्या व्यतिरिक्त आणखी 2 चॉईस आज पहिल्याच दिवशी एक्झिट पोलचे रिझल्ट येतानाच भाजपमध्ये तयार झालेले आहेत. कुठेतरी वेगवेगळी रणनीती सुरू झाली, त्या अनुषंगाने रणनीती सुरू झाली असेल. आपण आता बघूयात की आता संपूर्ण दिवसभरात जे काही मतदान झालेलं आहे राज्यभरात, आज संध्याकाळी 6 पर्यंत एकूण 64% मतदान झाल्याची आपल्याला आता ही बातमी मिळालेली आहे. मुंबईमध्ये 53% मतदान झालंय. 2009 साली 60% मतदान झालं होतं आणि यावेळी 4% जास्त मतदान झालेलं आहे. मुंबईत 2009 साली झालं होतं 50% आणि यावेळी 3% मतदान जास्त झालेलं आहे. अर्थात एकूण राज्याचं मतदान किती टक्के झालंय याच्यावरती सुद्धा आता पडदा पडलेला आहे. 64% मतदान भरघोस असं म्हणता येईल, निरुत्साह अजिबात नाही असं सुद्धा म्हणता येईल. किमान 50% पेक्षा अधिक मुंबईकरांनी 5 राजकीय पक्ष एकत्र आल्यामुळे असेल आणि बऱ्याच अंशी अनेक जण म्हणत होते की हे अपेक्षित आहे. अशा अर्थाने 64% मतदान हे झालेलं आहे. 64% मतदान झाल्यामुळे कदाचित जे दरवर्षी 2009 साली किंवा त्यापूर्वी जे काही निकाल लागले होते त्याच्यापेक्षा वेगळी परिस्थिती यावेळेला निर्माण होण्याची शक्यता याच 64%मुळे झाले का, हेही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज मतदान झालंय. 19 तारखेला मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला अर्थातच या 64% मतदानाचा चा अर्थ
हा वेळोवेळी काढावा लागणार आहे, समजून घ्यावा लागणार आहे. आपण असेच वेळोवेळी भेटत राहूया. ही चर्चा तुर्तास इथेच थांबवतो. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या तज्ज्ञांना, प्रवक्त्यांना आणि पक्षाच्या मान्यवरांना आम्ही धन्यवाद देतो. पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद. नमस्कार.